शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही जरी 2019च्या कर्जमाफीचा लाभ मिळाला नसेल तर तुम्हाला 2026चा कर्जमाफीचा लाभ देखील दिला जाणार नाही. कारण राज्य सरकारने तुम्हाला समाविष्टच केलेलं नाही. राज्य सरकारने जो कर्जमाफी योजनेचा GR म्हणजे शासन निर्णय काढला होता, त्यामध्ये राज्य सरकारने स्पष्ट क्रायटेरिया ठेवला होता की ज्या शेतकरी मित्रांचं 2019 पासून ते 2025च्या सप्टेंबर महिन्यापर्यंत थकीत कर्ज असेल तर अशा शेतकरी मित्रांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी राज्य सरकार देणार आहे. परंतु राज्य सरकार हे विसरलं. बऱ्याच शेतकरी मित्रांना 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता. ते काही तांत्रिक अडचणीमुळे मिळाला नव्हता किंवा डॉक्युमेंट अपुरे होते त्यामुळे मिळाला नव्हता आणि बऱ्याच ठिकाणी मोठा भ्रष्टाचार सुद्धा झाला, त्यामुळे देखील बरेच शेतकरी वंचित देखील राहिलेले आहेत. त्यामुळे प्रश्न त्या शेतकरी मित्रांसाठी आहे ज्या शेतकरी मित्रांनी 2019चा लाभ घेतलेला नाही आणि आजही त्यांच्या खात्यावर कर्जाचा बोजा असेल. म्हणून राज्य सरकारने अशा शेतकऱ्यांचा का विचार करू नये असा प्रश्न आता शेतकरी उठवत आहे. नमस्कार, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक किशोर या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा व्हिडिओ त्या शेतकरी मित्रांसाठी डेडिकेट आपण करणार आहोत ज्या शेतकरी मित्रांनी 2019 ची कर्जमाफीमध्ये त्यांचं नाव राहिलं असेल किंवा लाभ घेतला नसेल आणि राज्य सरकारने नेमकं 2026च्या कर्जमाफीमध्ये त्यांचा समाविष्टच केलेला नाही. राज्य सरकार कदाचित एक दुधाभाव करत आहे का काय असाही प्रश्न आता शेतकऱ्यांमध्ये उठू लागलेला आहे. आता बघा, मी तुम्हाला दोन गोष्टी एक्सप्लेन करतो. एक तर ज्यांना 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ मिळाला होता त्यांना राज्य सरकारने नव्याने कर्जमाफीमध्ये समाविष्ट करून घेतला आणि त्यांनाही 2 लाख रुपयाचा राज्य सरकार कर्जमाफी हे देणार आहे. परंतु ज्यांना खरोखर लाभ मिळाला पाहिजे होता अशा गरीब आणि वंचित शेतकऱ्यांना 2019 मध्ये लाभ मिळाला नाही, मात्र त्यांना समाविष्ट केलेला नाही. आणि दुसरी बाजू सांगतो, ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर कर्ज भरलं, नियमित कर्ज भरलं, आपला आर्थिक व्यवहार चांगला करण्याचा प्रयत्न केला, आपला आर्थिक व्यवहार बँकमध्ये मेंटेन करण्याचा प्रयत्न केला, अशा शेतकरी मित्रांना मात्र 50,000चा जो इन्सेंटिव्ह किंवा प्रोत्साहन भत्ता राज्य सरकार देते. आणि ज्यांनी दोनदा कर्ज थकवलं, एक तर 2019 मध्ये त्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला, त्यानंतर आता 2026 मध्ये देखील ते शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेत आहेत. माझा विरोध नाही, त्या शेतकरी मित्रांनी कर्जमाफीचा लाभ घ्यावा, आपल्या शेतकरी बांधव आहेत. परंतु बाकीच्या शेतकऱ्यांवर मग अन्याय का होतोय याचा विचार देखील राज्य सरकारने करायला पाहिजे. हाच मुद्दा मी या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर बघा, इथे कुठेतरी नैतिकता किंवा कुठेतरी दुधाभावाचा आपल्याला दिसतोय. त्यामुळे राज्य सरकारने खरोखर त्या शेतकऱ्यांचा सुद्धा विचार करावा ज्यांनी 2019 मध्ये लाभ घेतलेला नाही, त्यांना 2026च्या कर्जमाफी योजनेमध्ये त्यांना समाविष्ट करण्यात यावं. राज्य सरकारने जो GR काढला होता तर त्या GR मध्ये याबाबत कुठेही राज्य सरकारने दखल घेतली नव्हती. ठिकठिकाणी याबाबत प्रतिक्रिया येत आहेत. जे शेतकरी तर ते संतप्त देखील आहेत. ठिकठिकाणी आंदोलन देखील करण्यात आले. मुंबईमध्ये जे शेतकरी नेत्यांकडून आझाद मैदानावर जे आंदोलन चाललं होतं त्यामध्ये राज्य सरकारने सकारात्मक दाखवून त्यांच्यासोबत चर्चा देखील केलेली, परंतु त्या मुद्द्यांवर अजूनही काही ठोस निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही. त्यामुळे आता जे आंदोलनाची पुढची प्रक्रिया आहे तर ती आंदोलनाची पुढची प्रक्रिया शेतकऱ्यांची काय असू शकते याच्यावर अद्यापही काही अपडेट आलेलं नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुमचंही 2019 मध्ये तुम्हाला कर्जमाफी मिळाली नसेल तर तुमच्यासाठी ही खूप नैराश्याची गोष्ट आहे. राज्य सरकारने तुमची दखल घ्यायला पाहिजे असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकारला आवाहन करतो. याबाबत काही अपडेट येईल ठोस तर मी नक्कीच तुमच्यासाठी ती घेऊन येणार आहे, परंतु तुर्तास अजून काही याबाबत अपडेट नाही. शेतकरी मित्रांनो, भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.